नमस्कार. लेख दुसरा. दैव व्यपाश्रय चिकित्सा अनुभव. वैद्य लक्ष्मीकांत कोर्टीकर, अहमदनगर. स्तोत्रमंत्राचं विज्ञान हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर दुसऱ्याच दिवशी एका मित्राने मला कुरिअर केलं आणि फोन केला. मर्दा, लईच भारी पुस्तक पाठवलंय. लढिवाळ कोल्हापुरी शिव्यांची फोडणी, त्यामुळे मला पुस्तकाची भयंकर ओढ लागली. पुस्तक हाती पडताच हरिजागर करून ते एकदम वाचूनही काढलं. संगमनेरला मातोश्रींना पाठवलं. त्यांनी आणि धाकटे बंधू वैद्य ओंकार यांनीही वाचलं. आयुर्वेद हे भारतीयांचं अतिप्राचीन चिकित्साशास्त्र. आयुष्याचा वेद म्हणवला गेलेला आयुर्वेद हा ऋग्वेदाचा उपवेद. जी माणसं निरोगी आहेत ती आजारी पडू नयेत आणि आजारी पडली तरी त्यांना बरं करणं हे मुख्य प्रयोजन. आजच्या गतिमान जीवनशैलीने, सतत फास्ट फूड खाल्ल्याने, वाढत्या व्यसनाधीनतेमुळे, व्यायामाच्या अभावाने, झोपेचं तंत्र बिघडल्याने, प्रचंड वाढलेल्या प्रदूषणाने, सततच्या वाढणाऱ्या मानसिक तणावाने भारतीय माणूस साध्या सुध्या अगदी सर्दीपासून रोगांचा राजा राजयक्ष्म्यापर्यंत कशालाही बळी पडत आहे. आयुर्वेदाने रुग्णाला व्याधीमुक्त करण्यासाठी 3 चिकित्सा पद्धती वापरलेल्या आहेत. 1. दैव व्यपाश्रय, 2. युक्ती व्यपाश्रय आणि 3. सत्वावजय. दैव व्यपाश्रय चिकित्सेमध्ये चरकाचार्यांनी सूत्ररूपात पुढील बाबी वर्णन केलेल्या आहेत. 1. मंत्र, 2. औषधी धारण, 3. मणिधारण, 4. मंगलकर्म, 5. बलिप्रदान, 6. उपहार, 7. हवन, 8. नियम, 9. प्रायश्चित्त, 10. उपवासव्रत, 11. स्वस्ती वाचन, 12. देवतांना नमस्कार आणि 13. तीर्थाटन. याला अथर्ववेदामध्ये अथर्वण चिकित्सा असं म्हटलेलं आहे. आज बहुसंख्य भारतीय कोणाच्या तरी सल्ल्याने काहीतरी मंत्र म्हणतात, उपवास करतात, गाईला चारा घालतात, शनिवारी मारुतीचं दर्शन घेतात, तीर्थयात्रा करतात. याचा अर्थ असा आहे की या बाबी भारतीयांच्या मनामध्ये मोठी जागा मिळवून बसलेल्या आहेत. भले तो कोणत्याही धर्माचा असू देत. आम्हाला BAMSच्या शेवटच्या वर्षी या बाबी शिकायच्या होत्या, पण भारतात कोणत्याही आयुर्वेद महाविद्यालयात ते शिकवलं जात नाही. परीक्षेत प्रश्नही विचारत नाहीत. याबद्दल मला मग सांगणार तरी कोण? 1989पासून हा प्रश्न पडलेला. 2008 साली स्तोत्रमंत्राचं विज्ञान हे पुस्तक हाती लागल्यावर लक्षात आलं की वैद्यराज, तुमची अनेक जन्मांची पुण्य यात फळाला आलेली आहे. परमपूज्य स्वामी सवितानंदजी हे स्वतः उच्च विद्याविभूषित असल्यामुळे आमच्या डोक्यातील शंका चटकन ओळखतात. समर्पक उत्तराने समाधान करतात. स्वामीजी दर भेटीवेळी नवनवीन ज्ञानाचं भांडार रितं करतात. हा अनेक वर्षांचा आमचा अनुभव. एकदा अहमदनगरमधील 10-15 प्रसिद्ध स्त्री पुरुष वैद्य स्वामीजींच्या दर्शनाला आले. हॉलमध्ये सगळे दाटीवाटीने बसले. मी एक खास प्रश्न काढला होता. स्वामीजी, काही वेळेस असं घडतं की पेशंटचं निदान अचूक झालेलं आहे, औषधांची गुणवत्ता अतिशय उत्तम आहे, पेशंट पथ्य पाळून औषधीही सेवन करीत आहे, विश्रांती देखील घेत आहे, तरीही तो बरा होत नाही. मग अशा वेळी काय करावं? खरं तर स्वामीजींनी 30 मिनिटंच वेळ दिलेली, पण जो गंगौग सुरू झाला तो 2-2.5 तास नॉनस्टॉप. तात्पर्य एवढंच कळलं की पेशंटचे प्रारब्ध वैद्य बदलू शकत नाही. पेशंटची या जन्मातील, गेल्या जन्मातील कर्म फळांचा विपाक म्हणून ही व्याधी लागलेली असते. बऱ्याच वेळेला ग्रहांची प्रतिकूलता असते, ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम असतात, वास्तूमधील दोष असतात, एखाद्याने केलेले काही तांत्रिक प्रयोगही असू शकतात, पिशाच्य बाधा असू शकते, दृष्ट लागलेली असू शकते. 1 ना 2 नानाविध मुद्दे स्वामीजींनी आमच्या पुढे मांडून आम्हाला एक वेगळीच दिशा दाखवली. मग लक्षात आलं की आयुर्वेदामध्ये जी दैव व्यपाश्रय चिकित्सा वर्णन केलेली आहे ती अशावेळी द्यावी लागणार. आयुर्वेदामध्ये या चिकित्सेचे प्रकार वर्णन करताना मंत्र, औषधी धारण, मणिधारण, मंगलकर्म, बलिदान, उपहार, हवन, नियम, प्रायश्चित्त, उपवास, व्रत,
स्वस्ती वाचन, देवता वंदन, तीर्थाटन यांचं वर्णन केलेलं आहे. संतांनी, ऋषीमुनींनी नाना प्रकारची स्तोत्र, मंत्र यांची रचना करून समस्त विश्वावर कृपाच केलेली आहे. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनी तरंग निर्माण होतील याचा मानवी देहावर आणि मनावर शुद्धीकरणासाठी कसा प्रयोग करायचा याचं शास्त्र त्यांनी निर्माण केलं. या वर्ण अक्षरांचे विशिष्ट स्वरात उच्चारण केल्याने शरीरामधील वेगवेगळी चक्र यथाशक्ती यथायोग्य काम करू लागतात आणि शरीर मानस व्याधींचे निराकरण होते. एक वेगळी विद्याशाखा वैद्य क्षेत्रात निर्माण झालेली आहे, सायको न्यूरो एंडोक्रिनॉलॉजी. आपल्या मानसिक भावभावनांचा, वर्तनांचा, विचारांचा आपल्या मेंदूतील नाना रसायनांवर परिणाम होत असतो. त्यामुळे अंतःस्रावी ग्रंथीवर सुद्धा परिणाम होऊन त्यांच्या स्रावामध्ये म्हणजे हार्मोन्समध्ये बिघाड होतो. जर ज्ञानेश्वरीच्या नित्य पठणाने मन शांत होत असेल तर मेंदूमधील न्यूरोकेमिकल्स सुयोग्य प्रमाणात स्त्रवतील. परिणामतः अंतःस्रावी ग्रंथींमधून स्त्रवणारे हार्मोन्स योग्य काम करतील. ही वैचारिक बैठक पक्की झाल्यावर आता आम्ही आमच्या चिकित्सालयामध्ये येणाऱ्या उच्च रक्तदाब, मधुमेह, निद्रानाश, अत्यार्तव, PCOD, हायपोथायरॉइडिझम, अपस्मार, नैराश्य आदी विकारांमध्ये ज्ञानेश्वरी वाचन हा उपचाराचा भाग म्हणून समाविष्ट केलेला आहे, ज्याचं अतिशय सुंदर परिणामही दिसून येतात. 7 जन्मांची पुण्याई फळा आली आणि स्वामीजींचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. मंत्रचिकित्सेचे दालन खुलं करून झालेलं आहे, त्यासाठी कोटी कोटी प्रणाम. इथेच आपण आजचा लेख आपला पूर्ण करणार आहोत.